क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला रेल्वे पोलिसांची NDPS कायद्याअंतर्गत कारवाई। आरोपींकडून 28,305 रुपये किमतीचा 1 किलो 887 ग्राम वजनाचा गांजा जप्त। दिनांक 20/1/2026 रोजी रेल्वे पोलीस स्टेशन अकोला प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाडवे यांना गुप्त बातमीदारांमार्फत अकोला रेल्वे स्टेशन परिसरात एक इसम गांजाची वाहतूक करत असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून रेल्वे पोलिसांनी NDPS कायद्याअंतर्गत कारवाई करत अकोला रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर बुकिंग परिसरातून आरोपी नामे गणेश बाळू आंभोरे वय 25 राहणार अब्दुल हमीद चौक संजय नगर नायगाव अकोला यांच्या ताब्यातून सॅक बॅगमधून खाकी रंगाचे सेलोटेपने चिकटविलेला एक बंडल, त्यात ओलसर फूल बिया काडीदार हिरवटसर रंगाचा एकूण 1 किलो 887 ग्राम वजनाचा प्रतिबंधित गांजा किंमत 28,305 रुपये व मुद्देमाल जप्त केलाय। सदर आरोपीने अंमली पदार्थ स्वतः जवळ बाळगला असताना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध लोहमार्ग पोलीस स्टेशन अकोला येथे दाखल गुन्हा करण्यात आला असून सदर गांजा कोठून आणला, कोठे घेऊन जाणार होता याबाबत रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत। सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री मंगेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग अकोला श्री पांडुरंग सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस स्टेशन अकोला प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप डोलारे, पोलीस उपनिरीक्षक देवराम ढगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश सिंग चौहान, पोलीस हवालदार विलास पवार, पोलीस शिपाई दीपक वाटाणे, इरफान पठाण, विजय शेगावकर, कपिल गवई, विजय जगणीत, कुणाल साखरे यांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। आज रोजी सकाळी आम्हाला आमच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अकोला रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 6 च्या बुकिंग परिसरामध्ये एक इसम गांजा घेऊन जाण्याच्या तयारीने आलेला आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही त्या आरोपीचा पोलिसांमार्फत रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेतला असता तो प्लॅटफॉर्म क्रमांक 6 बुकिंग परिसरात मिळून आला। त्याला ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव गणेश बाळू आंभोरे राहणार नायगाव अकोला असे असले सांगून त्याच्याकडे बॅग जी होती त्या बॅगमध्ये चेक केले असता त्यामध्ये 1 किलो 887 ग्रॅम वजनाचा गांजाचं बंडल मिळून आलेला आहे। सदर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून त्याची एकूण किंमत 28,305 रुपये आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली असून गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीने माल कोठून आणला होता याबाबत तपास चालू आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।